पुनर्विवाह भाग 26. आदित्य खूपच नॉर्मल वागत होता. त्याच्या वागण्यावरून असे वाटत होते की काल काही वेगळं घडलेच नाही. पण आरोही मात्र कालच्या घटनेनंतर खूपच शांत झालेली होती. ती सगळ्यांशी कमी बोलत होती. आदित्यची झोप झाली नसल्याने तो देखील खोलीत येऊन झोपून गेला. आरोहीने आज लताबाईंनाच जेवण बनवायला सांगितले व ती सुद्धा हॉलमधल्या सोफ्यांवर आडवी झाली. तिथेच तिचा डोळा लागला. दोघेही रात्री घराबाहेरच होते, त्यामुळे त्यांची झोप झाली नसेल या विचाराने सासूबाईंनी दोघांनाही झोपू दिले. 2-3 तास झोप झाल्यानंतर भुकेने आदित्यची झोप उडाली. आदित्य खाली आला तेव्हा आरोही सोफ्यांवर झोपलेली त्याला दिसली. त्याने आईला विचारलं, हिलाही जेवायला उठव असे सांगून ताट वाढायला सांगितले. सासूबाईंच्या आवाजाने आरोहीला जाग आली. तिलाही भूक लागलेलीच होती म्हणून मुकाट्याने चेहऱ्यांवर पाणी शिपडून ती सुद्धा डायनिंग टेबलवर येऊन बसली. लताताईने तिलाही जेवण वाढले. दोघेही खाली बघून जेवण करतच होते. जेवण आटपून आरोही वर गेली आणि पुस्तके घेऊन नोट्स काढू लागली. आदित्य सुद्धा तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून थोडा वेळ खालीच थांबलेला होता. थोड्या वेळाने अमीरला कॉल करून त्याला भेटायला बोलावलेलंच होतं. अमीर सुद्धा आज घरूनच काम करीतच होता, त्यामुळे तो लगेच येतो एका तासात असे बोलत होता. आदित्य कधी नव्हे तो आज बागेत फेरफटका मारत होता. थोड्याच वेळात अमीर तेथे आला आणि दोघी मिळून वरती गच्चीवर जाऊन बसलेले होते. संध्याकाळ झाली म्हणून आरोहीने खाली येऊन देवाजवळ दिवा लावला आणि चहा तयार करून रात्रीच्या जेवणासाठी पूर्वतयारी करू लागली होती. आईकडून अमीर आल्याचे तिला समजलेलेच होते. तिने 2 कपात चहा व बिस्किटे घेऊन लताताईंना त्यांना नेऊन द्यायला सांगितले होते. आदित्य अमीरला काल जे काही घडलं ते सांगत होता. तेव्हा अमीर हसून, अरे गधड्या, तर त्याचं इतकं टेन्शन काय घेत आहेस तू? कुठल्याही नवरा बायकोंमध्ये हे व्हायलाच हवे असतं ना. उलट रोज रोज व्हायला हवे असते. म्हणून त्याची फिरकी घेतच होता. आदित्य म्हणाला, इथे मी तिच्याशी नजर मिळवू शकत नाही आहे आणि तू हे काय बोलत आहेस असे रागवून तो त्याला बोलत होता. अमीर म्हणाला, तू आयुष्यभर नजर खालीच ठेवून वहिनीचं करतील तुला सरळ. आदित्य म्हणाला, अरे तू मस्करी सोड ना, आता मला वेगळेच टेन्शन आलेले आहे. अमीर म्हणाला, कसले टेन्शन आलेले आहे तुला, सांग तरी मला. आदित्य म्हणाला, अरे माझे आधी लग्न झाले होते ना, त्यामुळे माझे सगळे रक्ताचे रिपोर्ट्स करून मला तिच्याशी संबंध ठेवायचे होते, कारण उगाच माझ्यामुळं तिला काही त्रास नको ना. अमीर म्हणाला, पण तुला काय झालेलं आहे रे? आदित्य म्हणाला, काही झालेले नाही आहे, तरी पण ना, खबरदारी घ्यायलाच हवी ना. अमीर म्हणाला, हो रे, तुझं बरोबरच आहे, पण एकच मुलीशी तुझे संबंध आलेले होते ना, आणि तेव्हा तिचे काही अफेअर तर नव्हते ना, मग कशाला टेन्शन घेतोस तू? आदित्य म्हणाला, तिचं काय होतं, काय आहे आणि काय नव्हतं याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही आहे. तू तिचा एकही शब्द काढू नकोस. फक्त माझ्या आरोहीला कुठलाही त्रास होऊ नये इतकंच मला वाटत आहे. अमीर म्हणाला, ठीक आहे ना मग, ते तर तू आता पण करू शकतोस ना. उद्याच जाऊन सगळे रिपोर्ट कर, म्हणजे तुझ्या डोक्यात कसलेही टेन्शन येणार नाही आहे. तुझ्या डोक्यातला जो किडा आहे तो शांत होणार. आदित्य म्हणाला, हो नक्कीच. अमीर म्हणाला, मग काय, आता पहिल्या रात्रीची पार्टी वगैरे देणार आहेस की नाही मग? त्याला चिडवण्यासाठी अमीर म्हणत होता. आदित्य म्हणाला, हसून आणि लाजून, हो हो देतो ना. तू काय सोडणार आहेस का मला? जा निघ आता, वहिनी वाट बघत असतील तुझ्या. अशा प्रकारे दोघांची मस्करी सुरू होती. तितक्यातच लताबाई चहा घेऊन वरती आलेल्या होत्या. आदित्य मस्ती करतोय बघून त्यांना पण खूप आनंद झाला. चहा देऊन खाली आल्यानंतर आरोहीला ऐकू जाईल इतक्या आवाजात त्या सरिताताईंना म्हणाल्या होत्या, आज आदित्य दादांचा मूड लयच चांगला वाटतोय वहिनी साहब. ते ऐकून आदित्य गालातल्या गालात लाजला. आजची रात्र होऊच नये असे आदित्यला वाटत होते, कारण दुपारी तर ती सोफ्यांवर झोपलेली होती. पण रात्रीचं काय? रात्री तर खोलीतच, आणि तेही एकाच बेडवर झोपावे लागणार होते ना. आधी प्रेम व्यक्त करून मग सगळ्या गोष्टी झाल्या की इतकं अवघडलेपणा येत नाही. परंतु एकमेकांच्या मनात नेमकं काय आहे हे माहीत नसताना सगळ्या गोष्टी घडून जाण्याचा विचित्र प्रसंग दोघांच्याही आयुष्यात पहिल्यांदाच आलेला होता.
त्यामुळं दोघांना आधीपेक्षाही जास्त ऑकवर्ड फील वाटू लागलेलं होतं. काल जे काही घडले ते अनवधानाने जरी घडले असले तरी त्यामागे एकमेकांप्रती असलेल्या तृप्त भावना होत्याच. त्यामुळे दोघांना जास्त लाजल्यासारखे होत होते. रात्री जेवणाच्या टेबलवर सगळे बसलेले होते. आरोही नेहमीप्रमाणे बोलत नाही बघून वरद तिला म्हणाला, "वहिनी, तू ठीक आहेस ना ग?" असे तो विचारू लागला. तेव्हा आरोही त्याला म्हणाली, "हो, तितकेच," उत्तर तिनं दिले. यावरून नक्कीच काहीतरी झालेलं आहे असं त्याच्या मनात आलेले होते. पण भांडण झाल्यासारखं तर काही वाटत नव्हतं त्याला. त्यामुळे त्याने जास्त खोलवर विचारणे टाळले. जेवण आटपून आरोही वरती येऊन गॅलरीमध्ये उभी होती. आदित्य सुद्धा आईसोबत गप्पा करून वरती आलेला होता. आरोही बाहेर उभी आहे बघून तोही तिकडेच गेला. परत हलक्या हलका पाऊस सुरू झालेला होता. ती शांत होती. त्यामुळे आदित्यचा गळा खाखरला आणि असाच हवा पाण्याच्या गोष्टी तो करू लागला होता. ती सुद्धा मध्ये मध्ये हो, नाही असे उत्तर देत होती. गोष्टी गोष्टीमध्ये त्याने कालसाठी तिची माफी सुद्धा मागितली. तेव्हा ती काहीच बोलली नाही. तिच्या शांत राहण्याने तिच्या मनात काय चाललेलं आहे याचा अंदाज त्याला येतच नव्हता. त्याला कळत नव्हतं तिच्या मनामध्ये काय आहे ते म्हणून. पण स्वतःची बाजू त्याला स्पष्ट मांडायची होती. विनाकारण आपण तिचा गैरफायदा घेतला असा विचार तिच्या मनात येऊ नये म्हणून त्याचा आटापिटा चाललेलाच होता. काय बोलावं म्हणून त्याने "तू विजेला इतके का घाबरलीस ग?" असे तो विचारू लागला. तेव्हा आरोही त्याला म्हणाली, "मला नाही माहिती, मी गाढ झोपेत होती आणि बहुतेक स्वप्न बघत होती. पण अचानक स्वप्नात काहीतरी वाईटच घडले आणि तेव्हाच ती वीज कडकडली. त्यामुळं काय झालं मला काहीच कळालेलं नाही आहे आणि डोळे उघडे तर पुढ्यात संपूर्ण अंधार. त्यामुळं कदाचित घाबरायला झालेलं असावं मला. त्यामुळे नेमकं काय झालं ते मला नीट आठवत नाही आहे." इतके बोलून ती गप्प बसली. आदित्य म्हणाला, "अजून काय आठवतं तुला?" आरोही म्हणाली खाली बघून, "काहीच नाही." आदित्य म्हणाला, "ठीक आहे ना आता?" आरोही म्हणाली, "हो." आदित्य म्हणाला, "काही त्रास वाटला तर सांगा मला." आरोही म्हणाली, "हो आदित्य, नक्की सांगेन." आदित्य म्हणाला, "आणखीन काही बोलायचं आहे का तुला?" आरोही म्हणाली, "नाही, काही नाही." आता आदित्यनेही शांत राहणे पसंत केले आणि "चला, रात्र भरपूर झालेली आहे, झोपूया," असे बोलून आत गेला. ती सुद्धा त्याच्या मागे खोलीत गेली. दिवा बंद करून दोघेही बेडवर पडले. "बरं झालं बोललो आरोहीशी, तेवढंच मोकळेपणा वाटतोय मला आता. नाहीतर ती सुद्धा अवघडूनच राहिलेली असती." असा विचार करून त्याने डोळे बंद केले. पण बंद डोळ्यात कालची रात्र घर करून बसलेली होती. जसे डोळे लावले तसे आरोहीचे कालचे रूप त्याच्या समोर आला आणि त्या गोड आठवणींनी त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल सुद्धा आली. आज स्वप्नातच आरोहीला मिठी मारून झोपूया असे मनातल्या मनात बोलत त्याने पांघरून डोक्यावर ओढले. आरोहीच्या मनात एकच प्रश्न होता, काल जे काही झालं त्यावरून आदित्यने मला स्वीकारलं असं समजू की ते एक कोड स्वप्न होतं असे समजून आधीसारखंच आयुष्य सुरू ठेवू. पण याचे उत्तर फक्त आदित्यच देऊ शकत होता. आज आदित्यने ऑफिसला जायच्या आधी हॉस्पिटलला जाऊन स्वतःची सगळी रक्त तपासणी केलेली होती. रिपोर्ट 2 दिवसांनी मिळणारच होते त्याला. तिथूनच मंदिरात जाऊन आता आमच्या नात्यामधले कुठलेच विघ्न येऊ नये असं तो विनंती देवाला करीत होता आणि मग ऑफिसला निघून गेला. आदित्यच्या ऑफिसला पुढच्या आठवड्यात 5 वर्ष पूर्ण होणारच होते. त्यामुळे सगळे जंगी सेलिब्रेशन करायचा हट्ट करत होते. आदित्यने सुद्धा "हो, बघूया आपण. 2 दिवसांनी कळवतो तुम्हाला सगळ्यांना," असे सांगून त्यांना अर्धवट होकार दर्शवलेलाच होता. कारण तसेही त्याला आरोहीला स्वतःचे ऑफिस दाखवायचेच होते आणि हे एकदम चांगले कारण होते. त्यामुळे तोही पार्टी ठेवण्याचा विचार करतच होता. निमित्ताने का होईना तिलाही सगळ्यांची आणि सगळ्यांना तिची ओळख करून देता येईल. लग्नाला त्याने फारसे कुणाला बोलावलेले नव्हते. तितक्यातच त्याचा फोन वाजला. "अमीरने, मी आज ऑफिसला येत नाही आहे कारण माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. तेव्हा तूच वहिनीला घेऊन घरी ये," असे तो म्हणत होता. आदित्य म्हणाला, "ठीक आहे," म्हणून कॉल ठेवला व काम करू लागला. आरोहीही रोजच्या प्रमाणे सगळं आटपून क्लासला गेलेली होती.
काल सुट्टी झाल्यामुळं आज जरा एक्स्ट्रा लेक्चर पण तिला घ्यावे लागणार होते. त्यामुळे फारसा रिकामा वेळ तिला मिळालाच नाही. लेक्चर संपून घरी येण्यासाठी निघाली असता तीच एक मैत्रीण तिला भेटून, तुझे खूप आभारी आहे मी, तू मला खूप मदत केली त्या दिवशी, ती तिला अशी म्हणत होती. तिला छोटीशी भेटवस्तू देऊ लागली. पण आरोही म्हणाली, अगं याची काहीच गरज नाही आहे, म्हणून ती घ्यायला नकार देत होती. आदित्यने खालून तिला बघून गाडीचा हॉर्न वाजवला. तशा दोघी पण खाली आल्या आणि ती मैत्रीण आदित्यला सुद्धा, जिजू त्या दिवसांसाठी तुम्हाला खरंच थँक्यू आणि माझ्यामुळं त्रास झाला तुम्हाला, सॉरी असे बोलू लागली. तेव्हा आदित्य मनातल्या मनात, थँक्यू तर मी तुला बोलायला हवं होतं असे बोलून तिला यू आर वेलकम असे बोलत होता. तिला बाय करून आरोही गाडीत बसली. आदित्यने आरोहीला दिवस कसा गेला हे विचारले आणि घरी जाऊन लवकर तयार हो, आपल्याला अमीरकडे जायचे आहे असे सांगितले. आरोहीने नजरेनेच का असे विचारले तेव्हा मयूरचा वाढदिवस आहे असे उत्तर त्याने दिले. आरोही म्हणाली, अच्छा ठीक आहे, जाताना काहीतरी गिफ्ट घेऊन जाऊया, म्हणून दोघी एका किड शॉपमध्ये गेले. तिथून त्यांनी एक मोठा आणि सुंदरसा टेडी आणि खूप सारे चॉकलेट्स असलेले एक बॉक्स घेतला. घरी येऊन पटापटा तयार झाले आणि खाली येऊन आईला अमीरकडे जायचे आहे असे सांगत होता. आरोहीने तुम्हाला जेवणासाठी काय बनवू असे ती विचारत होती. तेव्हा आई म्हणाली, जा तू, मी करेल दोघांसाठी काहीतरी असे बोलून त्यांना निघायला सांगितले. दोघेही 10 मिनिटातच अमीरकडे पोचले होते. मयूरचा दुसरा वाढदिवस होता हा, त्यामुळं आजूबाजूंची छोटी मुलं आणि घरची 4-5 मंडळी इतकीच लोक होती. आरोही आत गेली तर आदित्य बाहेरच अमीर सोबत बोलत थांबलेला होता. अमीरच्या पत्नीने तिला घरच्या लोकांना आरोहीची ओळख करून दिली. तेव्हा अच्छा ही दुसरी का असे चुकून तिच्या एका नातेवाईकांच्या तोंडून निघाले. कारण आदित्य आणि अमीर लहानपणापासूनचे मित्र होते, त्यामुळे दोघांचीही घरी एकमेकांबद्दल सगळेच माहिती होते. आरोहीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आणि त्यांना नमस्कार करून बाहेर येऊन बसली होती. बाहेर केक कापायला सुरू झाले होते. सगळी लहान मुले केक खाण्यासाठी गडबड करीत होते. मयूर डोक्यावरची टोपी हातात घेऊन डान्स करत होता. ते बघून सगळे हसू लागले. मुलासाठी स्नॅक्स ठेवले होते. केक कापून झाल्यानंतर प्लेट्स भरायला आरोहीने किचनमध्ये जाऊन मदत करत होती. मोनिकाला आरोहीचे वागणे खूप आवडत होते. अजूनही त्या दोघींची इतके बोलणे झालेले नव्हते म्हणा, तरी सुद्धा खूप जवळच्या मैत्रिणी असल्यासारखं त्या वागत होत्या. आदित्यने आरोहीला मयुरीसाठी आणलेले गिफ्ट द्यायला सांगितले. तेव्हा आमिर दोघांनी मिळून द्यायचं असं म्हणून दोघांना एकत्र उभे केले आणि मयूर सोबत त्यांचा फोटो काढला. मयूर गिफ्ट बघून खूपच खुश झालेला होता. तिथेच त्याच्या अंगांवर बसून मस्ती सुरू झालेली होती त्यांची. एक एक करून सगळे पाहुणे निघून गेले. आता घरी फक्त आरोही, आदित्य, अमीर व त्याचे आई बाबा, मोनिका आणि मयूर इतकेच लोक राहिलेले होते. मोनिकाने या दोघांना जेवण करून जाण्यासाठी आग्रह केलेला होता. त्यांनीही तो आनंदाने स्वीकारला. सगळ्यांचे जेवण आटोपल्यावर मोनिका आणि आरोही आत तिच्या खोलीत बसलेल्या होत्या. मयूर सुद्धा तिथेच खेळत होता. त्याची झोपण्याची वेळ झालेली होती. थोडा चिडचिड सुद्धा करत होता. तेव्हा आरोही मोनिकाला बोलत होती की तू जा, कपडे बदलून आवरून घे, मी झोपवते याला. आरोहीचे ऐकून मोनिका तिचे आवरायला निघून गेली आणि इकडं आरोहीचे गाणे ऐकून मयूर लगेच झोपी गेला. तो झोपल्याचे बघून तुझ्या हातात तर जादूच आहे ग, असे मोनिका आरोहीला म्हणत होती आणि दोघी थोडा वेळ बोलत बसलेल्या होत्या. मोनिका म्हणाली, मगाशी आत्या जे काही बोलल्या ना त्यासाठी सॉरी ग, खरंच सॉरी. आरोही म्हणाली, इट्स ओके, अगं सवय झालेली आहे मला असं ऐकण्याची. मोनिका म्हणाली, ते सोड, काय म्हणतात मग आदित्य भाऊजी, आवडले की नाही ग तुला? आरोही म्हणाली, त्यांच्यातनं आवडण्यासारखं काय आहे, पण त्यांनाही मी आवडायला हवी ना. मोनिका म्हणाली, म्हणजे? आरोही म्हणाली, काही नाही ग, सहजच बोलली. आमचं सोड, तुमचा प्रेमविवाह आहे का? मोनिका म्हणाली हसून, नाही ग, टिपिकल अरेंज मॅरेज आहे, पण सगळे हेच बोलतात की प्रेमविवाहच आहे का म्हणून. आरोही म्हणाली, हो ना, किती मस्त केमिस्ट्री आहे ना तुमची.
मोनिका म्हणाली चिडवत. तुमची सुद्धा बघतो आम्ही नजरेची केमिस्ट्री. आरोही म्हणाली लाजून. नाही ग अगं, कुठं काय. बराच वेळ त्यांच्या अशाच गप्पा रंगलेल्या होत्या. तेव्हा बाहेरून अमीरने मोनिकाला आवाज देऊन त्यांना निघायचे आहे असं तो सांगत होता. आरोही देखील सगळ्यांचा निरोप घेऊन बाहेर आली. आदित्य वाटच बघत बसलेला होता तिची. सगळ्यांना परत भेटायचं आश्वासन देऊन दोघेही घरी यायला निघालेले होते. घरी आले तेव्हा वरद आणि आई झोपलेले होते. आदित्य गाडी पार्क करत होता तर आरोही अंगणातच फेऱ्या मारत होती. तिला बघून तोही तिच्यासोबत फेरी मारू लागला होता. बराच वेळ ते अमीरच्या घरच्यांबद्दल बोलत बाहेरच वॉक करत होते. काही वेळाने आज जाऊन चेंज करून झोपले. आदित्य जरा टेन्शन मध्येच होता, कारण उद्या त्याचे रिपोर्ट येणार होते म्हणून. त्यामुळे जरा उशिराच त्याला झोप लागली. सकाळी घाईघाईतच तयार होऊन तो निघून गेला. सरळ रिपोर्ट्स घ्यायला गेला. रिपोर्ट्स हाती आले तसे देवाचे नाव घेऊन त्याने बघितले आणि सगळे नॉर्मल आहे हे बघून त्याला खूप हायसे वाटत होते. आनंद सुद्धा झाला. त्याने देवाचे आभार मानले आणि ऑफिसला निघून गेला. आता त्याला कुठलेच दडपण वाटत नव्हते. त्यामुळे येत्या बुधवारी ऑफिसमध्ये मोठी पार्टी होणार असल्याचे त्याने सगळ्यांना घोषित केले. आदित्यच्या या निर्णयाने सगळे खूप खुश झालेले होते आणि आनंदाने आपले काम करू लागले होते. कारण गेल्या 2 वर्षात आदित्य अतिशय गंभीर झालेला होता. त्याला आनंदी बघून अमीरलाही खूप बरे वाटत होते. त्याला सुद्धा खूप आनंद झालेला होता. दोघांनीही एकमेकांना प्रेमाने मिठी मारली. कधी घरी जातो आणि सगळ्यांना सेलिब्रेशनची ही गुड न्यूज देतो असे त्याला झालेले होते. आज आरोहीला घ्यायला तो लवकरच गेलेला होता आणि तेथे जाऊन तिची वाट बघू लागला होता. ती बाहेर येता सगळ्यांनी सर खाली वाट बघताय, लवकर जा असे म्हणून तिला चिडवत होते. तीही लाजून खाली आली. दोघेही घरी आले आणि आपल्या खोलीत गेले. काही वेळाने खाली आले तेव्हा आदित्यने सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावून ऑफिसमध्ये होणार असलेल्या सेलिब्रेशन बद्दल सांगत होता. सगळ्यांनाच खूप आनंद झाला. तेव्हा आईने आरोहीला देवासमोर साखर ठेवायला सांगितली. आरोहीनेही ताबडतोब ते ऐकले आणि जेवण तयार करण्यासाठी किचनमध्ये गेले. आता सगळे बुधवारची वाट बघत बसलेले होते. कसा बसा आज बुधवार उगवलेला होता. आज ऑफिसमध्ये हाफ डेचं काम सुरू होते. त्यानंतर रात्रीच्या सेलिब्रेशनसाठी डेकोरेशनची टीम आली आणि सगळ्या ऑफिसचे रूपच पालटून टाकले. इतकं छान डेकोरेशन त्यांनी केलेलं होतं. सगळ्या स्टॉपला तयार होऊन रात्री आपापल्या कुटुंबांसोबत 7 वाजता आमंत्रण केलेले होते. आरोहीने सुद्धा सुट्टी घेतली होती. आठवडाभरापासूनच कुठले कपडे घालायचे, कुठले दागिने घालायचे, त्यावर मॅचिंग बांगड्या आणि इतर काही वस्तू सगळे तिने सेट करून ठेवलेलेच होते. आदित्य सुद्धा ऑफिसमधली सगळी व्यवस्था बघून लवकरच घरी आलेला होता. वरच सर्वात आधी तयार होऊन ऑफिसमध्ये बाकी व्यवस्थित बघायला आहे की नाही म्हणून निघून गेलेला होता. आई, आरोही आणि आदित्य मागूनच जाणार होते. सगळे तयार झाले. आदित्यने मस्तपैकी मॅगेटा रंगाचा कोट परिधान केलेला होता आणि आरोहीने सुद्धा जवळपास त्याच रंगाची वेल्वेट साडी नेसलेली होती. दोघेही अतिशय खूप सुंदर दिसत होते. खाली आल्याबरोबर आईने बघता क्षणी त्यांची दृष्ट काढली. तिघेही पार्टीसाठी निघाले होते. आरोही आज पहिल्यांदाच ऑफिसला येणार होती. त्यामुळे वरदने ऑफिस स्टॉपला सांगून तिचे खास स्वागत करायच्या सूचना केलेल्या होत्या. सगळे आरोही मॅडमला भेटायला खूपच उत्सुक झालेले होते. एक एक करून सगळे ऑफिसमध्ये आले. ऑफिस आज गच्च भरलेले होते आणि तेवढ्यातच आदित्यच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला. सगळे तयारीतच होते. अमीर आणि आरोहीच्या देखील स्वागताला दारातच उभे होते. आईसोबत दोघेही लिफ्टने वर आले. लिफ्टचे दार उघडताच फुलांच्या पायघड्या बघून तिघेही खुश झाले. त्यांना खूप आनंद झाला. त्यावरून चालत येत असताना आजूबाजूने आणि वरून त्यांच्या अंगांवर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होत होता. मध्ये आदित्य, एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला आरोही असे तिघेही आत आलेले होते. लगेच पेपर फटाके फोडण्यात आले. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे जंक्शन स्वागत केले तर काहींनी बुके दिले. आरोहीला हळदी कुंकू लावून आत घेतले. या सगळ्या स्वागताने आरोही तर भारावूनच गेली होती. सगळे आपापल्या खुर्च्यांवर बसले. ऑफिस मस्त फुगे, रंगीबिरंगी माळा आणि दिव्यांच्या
रोषणाईने सजवले होते. आदित्य आणि त्याचे कुटुंब व अमीर स्टेजवर जाऊन बसलेले होते. स्टाफपैकी एकाने आदित्य सर, त्यांचे कुटुंब आणि त्यांचे काम याबद्दल माहिती देऊन आज कंपनीला 5 वर्ष पूर्ण झाल्याची घोषणा केली. माईक आदित्यच्या हातात देऊन त्याला बोलायला सांगितलेले होते. आदित्यने सगळ्यांना ऑफिसला 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या डोळ्यासमोरून झरझर 5 वर्षांचा प्रवास जाऊ लागला होता. अमीर आणि त्याने मिळून एक छोटीशी स्वतःची फार्म सुरू करायचे ठरवलेले होते. संपूर्ण इन्व्हेस्टमेंटमध्ये आणि डोक्यातच आदित्यचेच होते. पण छोट्याचा फर्म पासून सुरू झालेली आजची ही कंपनी अमीरच्या साथीने इथपर्यंत पोहोचलेली होती. त्यामुळे या सगळ्यांचं क्रेडिट त्याला देत त्याने त्यांच्यासाठी सुद्धा ताडा वाजवायला सांगितलेल्याच होत्या. आणि अर्थातच माझ्या स्टाफ शिवाय काही शक्य नव्हते. त्यामुळे तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद, असे बोलून सगळ्यांचे त्याने आभार मानलेले होते. आणि अमीरला आपल्यासोबत उभे करून दोघेही अधूनमधून त्याच्या प्रवासांची कहाणी सगळ्यांना सांगत होते. त्यांचा जो स्ट्रगल, डेडिकेशन आणि एकमेकांबद्दलचे प्रेम व विश्वास आणि मैत्री बघून सगळ्यांचे तर डोळेच पाणावलेले होते. त्यांचे बोलणे झाल्यानंतर सगळे एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा मारू लागले. इन्व्हाइट केलेल्या लोकांनी काही गेम सुद्धा अरेंज केलेलेच होते. सोबतच स्टार्सचा आनंद घेणेही सुरू झालेले होते. वयस्कर मंडळी आपापल्या गेम ग्रुप बनवून बसलेली होती, तर तरुण वर्ग गेम्स एन्जॉय करत होते. थोड्याच वेळात कपल डान्सची घोषणा सुद्धा झाली होती आणि सगळे कपल डान्स फ्लोअरवर वर आले. मोनिका आणि अमीरने आदित्य व आरोहीला देखील आग्रह केलेलाच होता. आदित्यने लगेच होकार दिला, त्यामुळे आरोहीला नाही बोलता आलेच नाही. डान्स सुरू झाला तसे आदित्य आणि आरोही सुद्धा डान्स करू लागले होते. दोघांनी एकमेकांच्या कमरेत हात ठेवला आणि दुसरा हात हातात घेऊन डान्स करू लागले. गाणे सुद्धा एकदम साजेसे लावलेले होते. कधी तू दूर कधी तू समोर, मन हरवते आज का, का हे कसे होते असे, वाट लागे जीवा, कसे सावरू ग सावरू मी म्हणा, दिसे स्वप्न का हे जगतान नाही मला, आभास हा. डान्स करताना आदित्य एकटक आरोहीकडे बघत होता, पण आरोही मात्र लाजून खाली बघत होती. मध्ये मध्ये ती सुद्धा त्याला निहाळतच होती म्हणा. आज पहिल्यांदाच दोघेही एकमेकांना इतक्या जवळून निरखत होते. काही वेळांसाठी का होईना त्याला तिच्या सौंदर्याची भुरळ पडलेलीच होती आणि तो तिच्यामध्ये हरवून गेलेलाच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.